ताई, तर तुम्ही आता 3 दिवस इकडे येत आहे. तुम्ही आता बोललं तुम्हाला खूप आवडलं, साहित्य संमेलन आहे. तर तुमचं रिसेंटली कुठलं वाचलेलं आवडतं पुस्तक जे तुम्ही यूथला सांगाल की यार हे पुस्तक आहे जे तुम्ही वाचलं पाहिजे? माझं म्हणणं आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वाचा. तुम्हाला जे आवडेल ते. मला जे आवडेल त्याला नाही आवडल्यापेक्षा तुम्हाला की जसं आपण म्हणतो ना प्रेरणा देणारं पुस्तक की हे एक वाचलं तर एखादं मी कुठलं तुम्हाला मला माहिती आहे एकदम सांगू, माझी गर्दीत प्रेरणा असं नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळी पुस्तकं वाचा, कारण का वाचनातून फक्त भाषेवर एक मोठं प्रभुत्व आणि कितीही वाचलं ना तरी कमीच असतं. त्याच्यामुळे मला विचाराल तर माझं सगळ्यात लाडकं पुस्तक हे कृष्णा काठ आहे. कृष्णा काठ पुस्तक नक्की वाचा, अप्रतिम आहे. पण मराठी भाषेत अनेक अशी पुस्तकं आहेत जी वाचलीच पाहिजेत. पण मला कृष्णा काठ, सह्याद्रीचे वारे 2 पुस्तकं खूप प्रिय आहेत आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या आयुष्यातले अनेक अनुभव त्याच्यात लिहिले आहेत आणि खूप प्रेरणा देणार आहेत. पण आपल्याला तुम्हाला जे आवडेल ते जरूर वाचा, पण दिवसातून 1 तास हा वाचनासाठी काढलाच पाहिजे, हे मला जास्त आग्रहाचं आहे. एक शेवटचा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि आता दिल्लीमध्ये एवढं मोठं साहित्य संमेलन झालंय. कुठल्या दिशेला आता इकडून मराठी भाषा जाताना तुम्हाला दिसते आणि मराठी माझं म्हणणं आहे मराठी भाषेवर आपण सगळे प्रेम करतो, ती पुढच्या पिढीपर्यंत आणि जे मराठीवर प्रेम करतात अशा असंख्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्यावर आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने या गोष्टी याच्यात सातत्य ठेवलं पाहिजे. खूप 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 धन्यवाद.